ऑफिस बंद, काम बंद, 2 दिवस सर्व बंद, मोबाईल बंद, सर्व बंद. एन्जॉय. आणि पासिंगचं काय? पासिंग बिसिंग मोबाईल बंद, पासिंग बंद. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मानगाव ब्लॉगमध्ये. आता आमची जर्नी चालू होणार आहे ठाणे टू पनवेल. पनवेलपासून आम्ही प्रायव्हेट गाडी करून जाणार आहोत. फिलहाल आता आम्ही तिकीट काढतो आहे. तर प्रथमेशला तिकीट भेटलेलं आहे. आता परेश पण स्टेशनवर आलेला आहे. तर आता आम्ही तिघं इथून नाश्ता करून निघू स्टेशनकडे. 9:14ची आमची ट्रेन आहे आणि हे आमचं तिकीट. आणि अशाच प्रकारे आमचा ठाणे टू पनवेल प्रवास चालू झालेला आहे. आणि इथे दीपक आणि पवन तर तुम्ही इथे बघू शकता, निसर्ग एकदम खुलून आलेला आहे पावसामुळे. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला आहे. आणि परेश पण फोनवर चालू झालेला आहे. सुरुवातीला ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, पण आता 3-4 स्टॉप पुढे गेल्यानंतर ट्रेन खाली झालेली आहे. आणि बघता बघता आता पनवेल पण आलेलं आहे. आता आम्ही आमचं सगळं सामान आवरून इथून निघतो आहे. तर आता आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलेलो आहे आणि आम्हाला स्वप्नील सर भेटलेले आहेत तिथे, कारण ते आमच्यासोबत आमच्या डब्यात नव्हते, दुसऱ्या डब्यात बसले होते. तर आता आपण पनवेल स्टेशनच्या बाहेर निघतो आहे. आता आपण बाहेर आल्यावर आता आपण बघू इथे कुठे आपल्याला प्रायव्हेट गाडी भेटते का माणगावला जायला. तर इथे आपल्याला आता गाडी भेटलेली आहे, प्रायव्हेट गाडी. पैसे थोडे जास्त बोलतो आहे, तर सर थोडे कन्व्हिन्स करतात त्याला 1,500पर्यंत इंदापूरपर्यंत जाण्यासाठी. आणि तो झालेला आहे आणि आपण आता निघतो इथून. आता आम्ही इथून निघालेलो आहे. आता पुढे जाऊन आम्ही पनवेलच्या फिश मार्केटमधून मच्छी घेणार आहोत. डोल डोलते वाऱ्यावर बाईचे, डोल डोलते ना गोल फिरते जागच्या जागी तुझ्या नाता. आम्ही चाललोय मच्छी घ्यायला. आधी मच्छी मग सगळं नंतर. तर आता आम्ही इथे मच्छी मार्केटमध्ये आलो आहे. पनवेलचं मच्छी मार्केट आहे इथे. तर आता आम्ही इथे बघू फ्रेश आम्हाला सुरमई, पापलेट, बोंबील वगैरे काय भेटतं आहे का. आता आपल्याला इथे आता काकींकडे इथे पापलेट दिसतात आपल्याला. आता आपण या काकींना पापलेटचं दिलं आहे वाटा कापायला. त्यांना आपल्या चॅनलचं नाव पण सांगितलेलं आहे. तर आपल्या चॅनलचं नाव ड्रीम ब्लॉग आहे. बघता बघता तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब पण करा. आणि इथे या काकींना आपण बोंबिलचा एक वाटा घेतलेला आहे मोठा. सोलून देतात काकी, कारण आपल्याला सोलायला बिलकुल तिथे टाइम नसणार आहे घरी गेल्यावर. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा. तर इथे आम्हाला एकदम फ्रेश मच्छी भेटलेली आहे. आम्ही पापलेट घेतलेत, बोंबील घेतलेत आणि आम्ही घेतलेलं आहे बांगडा. बसून घ्या बसून घ्या. चलो फायनली आता आमची मच्छी घेऊन झालेली आहे. आता आम्ही इथे उतरलेलो एक धाब्यावर. आता इथे आम्ही नाश्ता वगैरे करून घेऊ. आम्ही नाश्ता नाही केला कोणी, सकाळी असंच आंघोळ वगैरे करून बॅग घेऊन असंच निघालो आम्ही. तर इथे आमचा मसाला डोसा आणि साधा डोसा आलेला आहे. आम्ही त्या डोशाचा स्वाद घेतो आहे आणि या डोशाची चव एकदम उत्कृष्ट, एकदम मस्त लागतं आहे. तर या प्रकारे आमची इथे वडा उसळ आलेली आहे. 2 वडे त्याच्यामध्ये. दिसायला तर खूप छान दिसते. आता त्याचा आपण स्वाद घेऊन बघूया कशी आहे. भूक लागलेली आहे खूप. आता आपला इथून नाश्ता करून झालेला आहे. आता आपण इथून निघूया. सरळ आपल्याला आता डायरेक्ट इंदापूरला जायचं आहे.
हलका हलका पाऊस पण पडतो. आता आपण निघालो आहोत. आता सरळ आपली गाडी जाईल इंदापूरला. 1 तासाचा प्रवास आहे. तोपर्यंत तुम्ही गाण्याची मजा घ्या आणि या मध्ये आमची गाडी अचानक अशी खेकड्यासारखी आतमध्ये येऊन घुसलेली आहे. कारण आमच्या ड्रायव्हरच्या पाठी लागला RTO वाला. आम्ही इथे आता लटकलेले आहे, अटकलो आहे. RTO वाले आले सगळे. RTO आमच्या पाठी आहे आणि आमचा ड्रायव्हर लपतोय. आता ही काय आमची गाडी आहे. 2-3 वेळा लपलो आहे. आता जास्तच पाठी लागलेत तर थांबलो एका जागी. हम लोग यहाँ चोर पुलिस खेळे. आम्ही इथे चोर पोलीस खेळतोय. आमच्या पाठी लागलेला आहे RTO. आणि आम्ही इथं गाडी लपवलेली आहे. गाडी एकदा दाखवा. RTO आमच्या पाठी येते, आम्ही त्यांच्या पाठी आहे. आपली गाडी दाखवा. आम्ही गाडी लपवली इथे आणि आमचे ड्रायव्हर तिथे कॉन्टॅक्ट फिरवत आहेत. आम्हाला उशीर झालाय पण आम्ही फिलहाल इथे आनंद घेतोय. निसर्गाचा आनंद वेगळाच भेटणार. आम्हाला आता लय वैताग आलेला आहे. आम्हाला उशीर झालाय खरं तर. दीपक इथे गेम खेळतोय. इथं लपून बसलेले आहे. पोलीस लागलेले पाठीमागे. वाटायला पाहिजे. चमडीगिरी आणि तो एक ओ मॅन दोस्त आमचा माफिया डॉन ही डॉन माफिया किंग. आम्ही यांना सेव्ह करतोय. फिलहाल बसलाय पण RTO मध्ये भाईची ओळख आहे. काहीतरी कॉल लावला तर होऊ चालू आहे. दिल्लीला लावलाय फोन. मार्ग मोकळा करा. तर अशा प्रकारे 2 ते 3 वेळा RTO आमच्या पाठी लागलेला. आम्ही चोर पोलीस खेळत होतो. आमचा ड्रायव्हर लय हुशार आहे. लय कावड्याची नजर आहे त्याची. नुसतं लपून त्याने आम्हाला शेवटी बाहेर काढलं इथून. आता आम्ही थोड्याच वेळात इथून इंदापूरला पोचू. आपण आता इंदापुरात पोचलेलो आहे. कोई सोने सा तोले रे, कोई माटी सा बोले रे, कोई बोले के चांदी का है चुरा. तर अशा प्रकारे आम्ही गावाला पोचलो आहोत. माणगाव. आता हे सगळं गावाच्या मध्ये आपलं घर आहे, हायवेच्या बाजूला. आता तुम्हाला घर दाखवतो. आता सुरुवात होते. हा हॉल आहे. तर हा बेडरूम, किचन आणि पुढे आपलं वॉशरूम. तर आता आपण लगेचच फिश फ्राय करायला घेणार आहोत. आपल्याकडे बांगडा, पापलेट आहे आणि बोंबील आहेत. मस्त आपण आता फ्राय करणार आहोत. खायची मजा मग खायची मजा. खाऊन वगैरे झालं आहे. आता आम्ही निघालो आहे धबधब्यावर. तर स्वप्नील सर आणि पवन पुढे चालले आहेत. आपण त्यांच्या पाठीपाठी चाललो आहे. आपल्याला माहिती नाही रस्ता. आणि तुम्ही इथे बघू शकता निसर्ग कसला खतरनाक आहे. सगळीकडे चारी बाजूला ग्रीनरी आहे. आता आम्हाला अजून कमीत कमी 10 मिनटं लागणार आहे वरती जायला. तोपर्यंत तुम्ही निसर्गाची मजा घ्या. भाई जाओ देखो. जाएंगे. बाय खतरनाक मजा रे. पूर्ण पाणी गेलं शूज मध्ये. बघा हे बघा. मजबूत कीचड़ है. ओह भाई मेरा शूज गया अंदर. शूज गया. तर मित्रांनो आता
आता आपले फक्त 5 मिनटं राहिलेत वरती जाऊन. आता मस्तपैकी धमाल करूया आपण. पोहोचून जाऊ आता आपण पुढच्या 5 मिनटामध्ये. छोटा खेकडा पकडलाय. तर आता आमची आंघोळ करून झाली आहे. धमाल मस्ती सगळं करून झाली आहे. आता आम्ही जाऊ खाली. चलो. मजा येते का नाही? यस, एकदम रॉक्स. चप्पल खराब नाही झाल्या. चप्पल चांगली आहे. ह्याचा दोष आहे, ह्याचा दोष आहे बेंच. नाही रे. ह्याची पूजा घातली पाहिजे, चप्पलची पूजा घातली पाहिजे. हे बघा, हे बघा, माझा पाय बघू शकतात पूर्ण आतमध्ये गेलाय. एवढा पाय आतमध्ये जातो. बघा बघा बघा, दलिंदर दलिंदर. काय बोलायचं तुला? मला असं बोलायचं आहे की आता मस्तपैकी आलोय, तिथं झोपलं पाहिजे. मला तिथं झोपायचं आहे. रात्रभर तिथे झोपायचं आहे, तिथंच पाण्यामध्ये राहायचं आहे. बंद, काम बंद, 2 दिवस सर्व बंद, मोबाईल बंद, सर्व बंद. एन्जॉय. आणि पासिंगचं काय? पासिंग बिसिंग, मोबाईल बंद, पासिंग बंद. फुल एवढं पाणी ना, एवढा पाणी भेंडी. आम्ही त्या रस्त्यामध्ये झोपून झोपून पोहून चालवलो. का? पाणीच तेवढा होता भेंडी. मग अशा प्रकारे आम्ही इथे घरी पोहोचलेलो आहे. खूप थकलो आहे. आता थोडा डान्स वगैरे करू. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. गाव चल गो मला गो पारू दरियाचे गेला. गाव चल गो मला गो पारू दरियाचे गेला. तर अशा प्रकारे खूप धमाल केल्यानंतर आता आम्ही झोपतोय. भेटूया उद्या सकाळी. तर आता सकाळ झाली आहे. आता आम्ही फ्रेश होऊ आणि निघू धबधब्यावर. हे काळा डुक्कर. अरे अजून परत झोपलाय. पत्त्या काळा डुक्कर. हे डाकू. यो मामा ठाकूर. नमस्कार नमस्कार मंडळी. आम्ही चाललो आता समुद्रामध्ये. डायरेक्ट समुद्र, गावचा समुद्र. गावचा समुद्र. आता आम्ही मासो. आणि मी कसा दिसतो ते पण सांगा कमेंट मध्ये. आता आम्ही निघालोय. खाली उतरू, नाश्ता करू आणि मग जाऊ वॉटरफॉलवर. आता आलेत आमचे 3 मित्र पुढे गेलेत आणि 2 इथून आलेले आहेत गाडी घेऊन. तर जातो आता. बघू आता आतमध्ये काय आम्हाला भेटतंय. नाश्ता खातो आणि मग निघू. काम करा, पहिले चहा घेऊया. पोहे वगैरे सांगा, चहा पण सांगा. 4 पोहा ले लेते और 2 प्लेट भजी. पाव के साथ अगर खाना हो तो खाओ, इधर चाय. 4 पोहे करा, 2 प्लेट भजी. आलेला आमचा नाश्ता. पोहे आलेले आहेत. जोगाची भूक लागली. भूक लागली आहे मजबूत मस्तपैकी. आता हे सगळं संपणार आहे. आता
हे लिंबू दे. खपणार. हे आमच्या भज्या आलेल्या आहेत मस्त हिरव्या चटणीसोबत. तर या प्रकारे आमचा नाश्ता संपलेला आहे. तर आता सगळ्यांना विचारूया आपण कसा झाला आहे काय. प्रथमेश, दिवसाची सुरुवात करायची ना तर या नाश्त्याने सुरुवात करायची. एक नंबर नाश्ता, एक नंबर. स्वप्नील सर, छान, एक नंबर, अप्रतिम नाश्ता आहे. इथली भजी एकदम भारी आणि ती चटणी हिरवी, वाह. पोहे एक नंबर होता. मला तो चहा एवढा आवडला की परत यावंसं वाटतं. रोज इथून कोण चहा पिणार, एवढा भारी चहा. शुद्ध शाकाहारी. आता पाऊस पण पडतोय. आता आम्ही जाणार आहे सरळ धबधब्यावर. ते झालं का परत इथेच येणार आहे जेवणासाठी आपण. आता आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे. बरं काय बोलतोय? आम्ही सेल्फी काढतोय. बरं काय सेल्फी काढतोय? सेल्फी. मी ना मुंबईला फरसाण खात असतो. सारखं सांगत असतो फरसाण आणा. ते दुकान आहे गणेश फरसाण मार्ट. फरसाण घ्यायचं आहे आता पाहिजे ना. तर हेच ते फरसाणचं दुकान आहे जे आम्ही स्वप्नील सरांना दरवेळी बोलत असतो फरसाण घेऊन या. खूप फेमस आहे. रिजनेबल रेट पण आहे आणि चिवडा पण एकदम क्वालिटी एकदम मस्त असते. आता आम्ही फरसाण घेतलं आहे प्रथमेश. गणेश फरसाण मार्टमधून आम्ही फरसाण घेतलेलं. आता आम्हाला खायला चकली घेतली आहे आणि भाकरवडी घेतली आहे. आता निघतो आम्ही. नाव लक्षात ठेवा. पकडलंय 10 किलोचा केकडो. ओ माय गॉड. हे भावेश गाइस किधर जा रहे हो? आता याचा रस्ता करणार आहे आम्ही. आता आम्ही चाललोय धबधब्यावर. यो खतरनाक वाली ग्रीनरी आहे. तुम्ही इथे बघा. खूप बघा आजू चारी बाजूला ग्रीन ग्रीन ऑल ग्रीन. असं पाहिजे भाई. नुसतं लॉग इन डिस्बर्स कंटाळा आले इथे. यो गावची बकरी, गावची मजा. बकऱ्या सारा खाते तुझं. मग चिकन खाईल. हा चेला चारा खाते बोलते. काय खेकडा होता इथे होता. कुठे मोठ्या कुठे आतमध्ये ओल्याच्या कुठे काय बघ ना. अरे यार बघा आतमध्ये खेकडा आहे. अंदर एक खेकडा आहे. देखो खेकडा. चलो बस हो गया. मला आम्ही आता खूप जवळ आलोय धबधब्याच्या. एकदम 5 मिनिटावर समोरच दिसतो आम्हाला. आवाज आ रहा है. आवाज भाई तुम लोग आवाज सुन सकते हो. आवाज येतोय जोर जोरात इथे आवाज येतोय. हा बऱ्या गावचा धबधबा. कोकार. प्रकारे आमचं सगळं झालेलं आहे अंघोळ धबधब्यावरची. आता आम्ही निघालोय. फुल एन्जॉय झालेला आहे. काय बोलायचं पत्या? परतीचा मार्ग घेतला आता आम्ही. ओके. आता आपण थेट जातोय जेवायला. आता आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं लागणार आहे खाली उतरायला. मजा आली. फुल मजा आलेली आहे. पैसा वसूल पिकनिक झाले आमची आयुष्यातला एन्जॉयमेंट. अशा प्रकारे आम्ही माझे
शाळेतले माझे मित्र माझे 4थीला 5वीला आम्ही इथे यायचो कपडे काढायचो कडी बिडी नांगडा होऊन तिथं आपलं मस्त धक्क्यात संध्याकाळी 6 वाजता घरी आई मी शाळेत गेलो आज. माका माहिती असा असे जे व्ह्यू आहेत ना हे आमच्या कोकणातच असतले. हे माका पहिल्यापासून माहिती आणि हे व्ह्यूचा मजा घ्या तुम्ही सर्वांनी. आयुष्यामध्ये ना निसर्ग हे बघायलाच पाहिजे पाहायलाच पाहिजे त्याशिवाय काहीच नाही आयुष्यामध्ये काहीच नाही. पाहायला म्हणजे किती निसर्गाची मजा घेतली पाहिजे. धंदा करू दे हा एक दिवस त्यातला फक्त असा असतो हा की तो सगळ्या गोष्टी विसरून स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी जगतो. आणि मग आणि त्याच्यासाठी काय हवं असतं काय हवं असतं मित्र आणि अजून सुट्टी जी भेटत ना आपल्याला. आमचं जेवण आलेलं आहे सगळ्यांचं. हे बघा ताट बघशाल व्हेज थाली आहे खतरनाक आहे. व्हेज थाली व्हेज थाली आहे. आषाढी पौर्णिमे निमित्त व्हेज जेवण जेवायचं आहे आपल्याला. आज आषाढी आहे आमचा म्हणून आम्ही व्हेज खातो. आषाढी आहे आज उपवास आहे आमचा. उपवास आहे आणि जेवतोय. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही परतीच्या मार्गावर निघालो आहे. आता आम्ही घरी जाऊ सगळ्यात आधी बॅग वगैरे घेऊ आमच्या आणि निघू. आमची ट्रेन आहे 5:30 वाजेची मांडवी. हा बरं कसं वाटतंय आता. आता एकदम मस्त वाटते. आता घरी चाललोय. इच्छा तर नाही जायची पण जॉबसाठी जावं लागतं. नेक्स्ट इयर परत पावसाच्या सीझनमध्ये विवो कोकण आपलंच असो. जय महाराष्ट्र. कोकण आमचो. पत्या काय वाटतंय निघाले. मस्त एकदम मन होत नाही निघायचं पण तरी पण आपल्या जबाबदारीचा ओझा आपल्या डोक्यावरती असल्यामुळे जावं लागतं. ओ माय गॉड जॉब मोठा वर्ड बोला. पाणी आल्या. तर आता आपण निघालोय टमटमनी माणगाव स्टेशनकडे. पुढच्या 10-15 मिनिटात आपण पोहोचू. फुल आम्हाला दे धक्कावाली फिलिंग येते. हाय आता थोड्याच वेळात आमचं ठाणा स्टेशन आता येणारच आहे. 10 मिनिटात ना 10 मिनिटात जाईल. खूप मस्त वाटले. 2 दिवस कसे गेले समजलं नाही. काल आलो आज निघालो आणि हा प्रवास जो एसीचा आम्हाला मिळाला तो अचानक भयानक मध्ये 1 नंबर वाला प्रवास होता. जो आमचा होता स्लीपर आणि इथं बघा फुल एन्जॉय भारी वाटलं. 1 नंबर रिलॅक्स मस्त आलो. प्रवास तो एकदम 1 नंबर. कुछ ऐड करेगा. मुझे नहीं लगता घर पे जाके नहाने की जरूरत पड़ेगी अभी. हाँ एसी में तो आए हैं. वैसे भी नहाए वैसे भी नहाए. क्लीन एंड हाइजीनिक था हम लोग का सफर. बहुत ही अच्छा बहुत एंजॉय किया है हम लोगों ने. बहुत ही ज़्यादा एंजॉय किया है. बट फाइनल डेस्टिनेशन बैक टू पवेलियन. बहुत मिस करूंगा मैं टीम और सभी लोगों को. यहाँ एंड टीम दैट्स अ ग्रेट एक्सपीरियंस. बाबा 9 दिवा आलेला आहे. आता काय 10 मिनिटात आपलं ठाणा स्टेशन. 10 मिनिटात ठाणा स्टेशन. 10 मिनिटात नाही तर पुढचे 10 मिनिटं नाही. मला वाटतं पुढचे 2 महिने काय नाही 2 महिन्यात बस ना आपलं. हा बस 2 महिना परत 2 महिन्यानंतर परत 2 महिने थंडीचा परत गावाला. तर आता आमचा प्रवास इथेच संपतोय. आता आम्ही आमच्या बॅग पॅक केलात. आम्ही आता आमचा नेक्स्ट स्टॉप ठाणा आहे.
तर आम्ही निघू आपापल्या घरी जाऊ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगला इथे सेंड करतोय मी. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन ब्लॉग कुठे पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. बाय.